हरी हरी हरी. सर्वांना श्रीपाददास यांचा सर्वांना जय हरी. जय हरी. हरी 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 हरी. राम कृष्ण हरी. जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी. जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी. जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी. हरी जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी. हरी जय जय राम कृष्ण हरी. 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 जय जय राम कृष्ण बस चला. हा. हरी. रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल बरव
हा माधव बरवा ओ हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो विठ्ठल बरवा तो माधव बरवा बहुत श्रोतांची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा भूतांची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा ओ हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा ओ हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो 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 हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बाप रखमादेवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बाबर कुमादेवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बाप रखमादेवीवर बाबर कुमादेवीवर सर्व सुखाचे आगर बाप रखमादेवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बाबर कुमादेवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल 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 बरवा तो हा माधव बरवा जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम जय जय राम देव देव करुणी व्यर्थ का हिंडसी देव देव करुणी व्यर्थ काही नसे देव देव करुणी व्यर्थ का हिंडसी देव देव करुणी व्यर्थ काही नसे नीज देव नेणसी मुळी कोण नीच देव नेळची मुळी कोण नीच देव नेळची मुळी कोण देव देव करुणी व्यर्थ का हिंडसी देव देव करुणी व्यर्थ काही नसे देव देव करुणी व्यर्थ का हिंडसी देव देव करुणी व्यर्थ काही नसे नीज देव नेणसी मुळी कोण नीच देव नेळची
म्हणे भजा आत्मदेवा ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा अखंडित सेवा करा त्याची अखंडित सेवा करा त्याची अखंडित सेवा करा त्याची ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा अखंडित सेवा करा त्याची अखंडित सेवा करा त्याची अखंडित सेवा करा त्याची देवा नाही नाव देवा नाही रूप देवा नाही नाम देवा नाही रूप देवा नाही नाव देवा नाही रूप देवा नाही नाम देवा नाही रूप देवा नाही गाव कोठे काही देवा नाही गाव कोठे काही देवा नाही गाव कोठे काही पार कुमारी चौकार कुमारी 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 पार कुमारी चौकार देव देव करुणी व्यर्थ काहिंसी 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 निज देव नेणसी मूळी कोण निज देव नेणसी मूळी कोण मूळी कोण देवा नाही रूप देवा नाही नाव देवा नाही रूप देवा नाही नाव देव नेणसी मूळी कोण देव नेणसी मूळी कोण मूळी कोण देवा नाही रूप देवा नाही नाव देवा नाही रूप देवा नाही नाव देव देव करुणी व्यक्त काहिंसी देव देव करुणी व्यक्त काहिंसी देव देव करुणी व्यर्थ काहिंसी देव देव करुणी व्यर्थ काहिंसी निज देव नेणसी मूळी कोण निज देव नेणसी मूळी कोण मूळी कोण देवा नाही रूप देवा नाही नाव देवा नाही रूप देवा नाही नाव
देवानाई गाव कोठे काही कोठे काही देवा नाही गाव कोठे काही कोठे काही देवा नाही रूप देवा नाही नाव देवा नाही रूप देवा नाही
देव देव करुणी व्यर्थ का हिंडसी निज देव नेणसी मुळी कोण देवा नाही रूप देवा नाही नाव देवा नाही गाव कोठे काही ज्ञानदेव म्हणे ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा आणि अखंडित सेवा करा त्याची देवा नाही रूप देवा नाही नाव देवा नाही गाव कोठे काही. आज चंपा षष्ठी आणि त्या निमित्ताने हरिनाम महोत्सव सुरू झालेला आजचा 6वा दिवस. सातवा दिवस, पण आपले कार्यक्रम सुरू होण्याला आजचा 6वा दिवस आहे. चंपा षष्ठी महोत्सव जय मल्हार मित्र मंडळ मोठा गाव ठाकुर्ली डोंबिवली पश्चिम सहकार्य श्री चंद्रकांत गुल्या म्हात्रे माझे मावस भाऊ, त्याचप्रमाणे गुरुवर्य हबप्प चिंतामण भोईर हे आमचे मेवणे बहिणीचे मिस्टर, आणि सोबत हरिभक्तपरायण जितेंद्र गायकवाड हे आमचं हृदयस्थान, आणि सर्व वारकरी पंथ या सर्वांच्या सहयोगाने हे जय मल्हार मित्र मंडळ हे सगळं भोईर कुटुंब आणि ग्रामस्थ मंडळ यांच्या सहयोगाने हा कार्यक्रम, हा सोहळा जो आहे तो पार पडत आहे. वास्तविक पाहता ही सुबुद्धी कोणालाही सुचत नाही की आपल्या देवाऱ्यामध्ये हरिनाम घडावं, संतांची पावलं आपल्या गावाला लागावीत. सगळ्यांच्या मनामध्ये असा विचार
येत नाही, कारण बहु अवघड आहे संत भेट संत भेटी. परंतु या कुटुंबावर आणि या गावावर माझ्या पांडुरंगाची उत्तम कृपा आहे, भगवान परमात्म्याची उत्तम कृपा असल्यामुळे बहु अवघड आहे संत भेटी. परी जग जेठी करुणा केली. त्या जगजेठीने, त्या भगवान परमात्म्याने, पांडुरंगाने करुणा केली. मल्हारी मार्तंडाने, शिवाचा अवतार, त्यांनी करुणा केली, कारण तो आधीच भोळा आहे, भोलेनाथ आहे ना. त्या ह्या कुटुंबावरती करुणा केली आणि त्यामुळे 5 दिवस प्रवचन आणि आजची कीर्तन रूपी सेवा माझं पामराकडे आलेली आहे. वास्तविक पाहता मी कोणी कीर्तनकार नाही आणि कीर्तन करणं हा माझा काही धंदा नाही. आतापर्यंत 5 महात्म्यांची सामान्य माणसं नव्हती आली तुमच्या देवाऱ्यात कार्यक्रम करायला. महान विभूती संत महंत म्हटलं तरी चालेल, ओरिजिनल वैष्णव तुमच्या घरी पावलं लागली आणि त्या वैष्णवांचं उष्ट माझ्या पदरात आलंय. जोहार माय बाप जोहार, 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 जोहार माय बाप जोहार. तुमच्या महाराजा मी महान, तुमच्या महाराजा मी महान, तुमच्या महाराजा मी महान, तुमच्या महाराजा मी महान. जोहार माय बाप जोहार, जोहार माय बाप जोहार, जोहार माय बाप जोहार, जोहार माय बाप जोहार. बहु भुकेला झालो तुमच्या उलट्यासाठी आलो, बहु भुकेला झालो तुमच्या उष्ट्यासाठी आलो. कुठून आलोय, दुरून आलो गा. दुःख झाले दारुण, क्रिएटवरी यावयाची होते याची कारण. बहु भुकेला झालो, बहु भुकेला झालो तुमच्या उलट्यासाठी आलो. तुमच्या उष्ट्यासाठी आलो. जोहार माय बाप जोहार, जोहार माय बाप जोहार, जोहार माय बाप जोहार, जोहार माय बाप जोहार. बहु केली आस, बहु केली आस, तुमच्या दासांचा मी दास. तुमच्या दासांचा मी दास. बहु केली आस, बहु केली आस, तुमच्या दासांचा मी दास. तुमच्या दासांचा मी दास. जोहार माय बाप जोहार, जोहार माय बाप जोहार, जोहार माय बाप जोहार, जोहार माय बाप जोहार. निळा म्हणे पाटी, चोखा म्हणे पाटी. निळा म्हणे पाटी, चोखा, चोखा म्हणे पाटी, चोखा म्हणे पाटी, चोखा म्हणे पाटी. चोखा म्हणे पाटी, चोखा म्हणे पाटी. आणली तुमच्या उद्यासाठी, आणली तुमच्या उद्यासाठी. हल्ली तुमच्या उष्ट्यासाठी, हल्ली तुमच्या उष्ट्यासाठी. जोहार माय बाप जोहार, जोहार माय बाप जोहार, जोहार माय बाप जोहार, जोहार माय बाप जोहार. जोहार, जोहार माय बाप जोहार, जोहार माय बाप जोहार, जोहार माय बाप जोहार. तुमचं उष्ट, या महात्म्यांचं उष्ट जे आहे 5 दिवसाचं, तेच या मुखातून बाहेर पडेल. सेवितो हा रस वाटितो आणि वाटितो आणि का घ्यारे होऊ नका रान भरी. अभंगामध्ये ज्ञानेश्वर माऊली देवाचा पत्ता सांगतायत. कोणाला सांगतायत? हे मनुष्य प्राण्याला, अज्ञान जीवाला हा पत्ता सांगतायत. त्यांचा अनुभव सांगतायत की देवा करता, देवासाठी जन कैसे वेडे पिसे आणि पाहू जाता देशो देशे. म्हणजे कुठं कुठं भटकतायत.
पण देवाचा मात्र थान पत्ता लागत नाही. मृग नाभी कस्तुरी बसे, मृग जंगल भटकत जाय, सबके हृदय में आत्मा बसे, मूर्ख समज न पाय. देवाचा पत्ता कुठं सांगितलं? आपल्या हृदयामध्ये सांगितलंय. म्हणून हे जीवा, पुन्हा हा नरदेह तुला मिळेल याची नो गॅरंटी. ही गोष्ट असंभव आहे, कारण शेवटची पाडी एक मनुष्य जन्म आणि चुकली या वर्म फेरा पडे. देव देव करुनी व्यर्थ का इंडसी, निज देव नेणसी मुडी कोण. तो देवाचा पत्ता कुठं सांगितलं? तुमच्याच हृदयामध्ये रोमा रोमामध्ये नित्य निरंतर विराजमान आहे, असं संतांचं मत आहे. आणि त्याला माझं सुद्धा प्राधान्य आहे. जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, आणि चालवीसी हाती धरोनिया. मेलेला माणूस जो आहे कशावरनं घोषित केला जातो? जय हरी. कशावरनं घोषित केला जातो? तर श्वास ज्या वेळेला त्याचा निघून जातो, बंद पडतो, निघून गेला वारा आणि खाली राहिला पसारा. म्हणून हे जीवा जरा सावध हो, आणि सावध होण्याआधी भगवंताचं स्मरण. पांडुरंगा करू प्रथम नमन, श्रीपाद बाबांची जय. पांडुरंगा करू प्रथम नमन, रामदास बाबांची जय. पांडुरंगा करू प्रथम नमन, श्रीपाद बाबांची जय. पांडुरंगा करू प्रथम नमन, रामदास बाबांची जय. हे दुसरे चरण संतांची आहो, 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 दुसरे चरण संतांची आहो. नारायण बाबांची जय. त्यांच्या कृपादानी कलेचा विस्तारो, रोहिदास बाबांची जय. त्यांच्या कृपादानी कलेचा विस्तारो, नारायण बाबांची जय. त्यांच्या कृपादानी कलेचा विस्तारो, रोहिदास बाबांची जय. हे बाबाजी सद्गुरु दास तुका हो, बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका हो, बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका हो, बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका हो, बाबाजी सद्गुरु दास तुका. त्यांच्या कृपादानी कलेचा विस्तारो, नाना बाबांची जय. त्यांच्या कृपादानी कलेचा विस्तारो, श्रीपाद बाबांची जय. त्यांच्या कृपादानी कलेचा विस्तारो, नाना बाबांची जय. त्यांच्या कृपादानी कलेचा विस्तारो, श्रीपाद बाबांची जय. हो 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 हो. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची या. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा. तुमचा अनुग्रह लादलो, पवन झालो चराचरी. ओम नमो जी आद्या, वेद प्रतिपाद्या. जय जय ससंवेद्या, आत्मरूपा. देवा तुझी गणेशू, सकळात मती प्रकाशू. म्हणे निवृत्ती दासू, अवधारी जोजी. आत्मरूप गणेशू केलिया स्मरण, होय सकळ विद्येचे अधिकरण. ते जीवंदू श्री चरण श्री गुरुरायांचे, ते नमस्कारुनी आता मद हृदयी सद्गुरु. जेने तारिलो हा संसार पुरू, म्हणून विशेष त्यादरू विवेकावरी. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू, गुरुर्देव महेश्वरा.
गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः तस्मै श्री गुरवे नमः दयाच्या संगतीने विराग झाला दयाच्या संगतीने विराग झाला दयाच्या संगतीने विराग झाला दयाच्या संगतीने विराग झाला मनोदरीचा जड भास गेला मनोदरीचा जड भास गेला मनोदरीचा जड भास गेला मनोदरीचा जड भास गेला साक्षात परमात्मा मज भेटविला साक्षात परमात्मा मज भेटविला साक्षात परमात्मा मज भेटविला साक्षात परमात्मा मज भेटविला विद्रुक स्वामी गुरु पादुकेला विद्रुक स्वामी गुरु पादुकेला साक्षात परमात्मा मज भेटविला साक्षात परमात्मा मज भेटविला साक्षात परमात्मा मज भेटविला साक्षात परमात्मा मज भेटविला तुमची सर्वांची उपस्थिती पाहून तुमचं जेवढं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे मला तरी वाटतं इकडे कीर्तनाला किंवा देवाच्या दर्शनाकरता वास्तविक आज चंपाषष्ठी आहे देवाच्या दर्शनाकरता आणि निमित्त फक्त कीर्तन आहे पण तुमचं येण्याचं जे प्रयोजन आहे त्याच्याविषयी महाराज म्हणतायत की काय तुमची ओढ आहे काय तुमचं देवावर प्रेम आहे काय तुमचं संतांबद्दल आदरणीय भाव आहे ह्या तुमच्या उपस्थितीवरनं कळून येतंय बर का परिमळाची धाव भ्रमर ओढी परिमळाची धाव भ्रमर ओढी परिमळाची धाव भ्रमर ओढी परिमळाची धाव भ्रमर ओढी कैसी तुझी गोडी लागो मग कैसी तुझी गोडी लागो मग परिमळाची धाव भ्रमर ओढी परिमळाची धाव भ्रमर ओढी फुलामधून ज्या वेळेला सुगंध दरवळत असतो वाऱ्यासरशी कैत मैलो मैल तो सुगंध वाऱ्यासरशी कितीतरी मैलावर तो जातो पण कितीतरी मैलावर दूर असणारे जे भुंगे आहेत त्या सुगंधाचा वेध घेत 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 त्या फुलापर्यंत येत आहेत आणि फुलामधला जो पराग आहे जो मकरंद आहे ते सेवन करण्याकरता तो पराग आणि ते मकरंद सेवन करण्याकरता भुंगा जो आहे त्या मकरंदाशी इतका एकरूप होतो कमळाच्या पाकळ्या कधी मिटल्या जातात याचा पत्ता देखील त्याला लागत नाही या युक्तीप्रमाणे तुम्ही आलात हरिपाठी गेले ते निवंतची ठेले आणि भ्रमर गुंतले सुमन कळिके देव देव करुनी व्यर्थ का हिंडसी निज देव नेणसी मुळी कोण हा निरोप सांगताना हे ज्ञान आपल्यापर्यंत येण्याकरता माऊलीच्या आई वडिलांनी विठ्ठल पंथांनी आणि रुक्मिणी मातेने देहांत प्रायचित्त घेतलं
तेव्हा हे ज्ञान आपल्यापर्यंत आलेलं आहे. आणि हे ज्ञान सहजासहजी आलं नाही. भयंकर सगळ्यांना ज्ञानोबांचं चरित्र माहित आहे की त्यांच्या आईवडिलांनी ज्या वेळेला देहांत प्रायचित्त घेतलं, देहांत प्रायचित्त ह्या करता घेतलं की हे धर्म मार्तंड कर्मठ भट बर का, ब्राह्मण म्हणता येणार नाही. ब्राह्मण फक्त ब्रह्म जाणे सो ब्राह्मण, त्याच्या ठिकाणी दया करुणा वगैरे सगळं असतं. हा कर्मठ आणि अधर्मी ब्राह्मण यांनी काय केलं, त्यांना जवळ घेतलं नाही, उलट त्यांचा छळ सुरू केला. एवढा छळ सुरू केला की ते माधुकरी ज्या ज्या वेळेला मागायला जायचे, काही असे दयाळू द्यायचे बिचारी माधुकरी, त्यांच्या झोळीमध्ये टाकायची भाकरी भाजी असं टाकायचे. पण हे धर्म मार्तंड कर्मठ ब्राह्मण यांनी काय केलं, त्यांची झोळी पाहिल्याच्या नंतर त्याच्यामध्ये धूळ टाकायचे आणि त्या दिवशी त्यांना उपवास घडायचा. कित्येक दिवस त्यांना उपवास घडायचा. मग एवढा छळ करून सुद्धा त्यांना ह्या जीवाविषयी का कळवळा? वास्तविक ते तरुण गेले होते, ते तरुण गेले होते, पण या जीवाविषयी का कळवळा त्यांना आला? कारण संतांचा अवतार कार्यात मुळी या करता आहे, अवतार तुम्हा धराया कारण, 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 उधराया जड जीवा, उधराया जड जीवा, उधराया जड जीवा, उधराया जड जीवा, अवतार तुम्हा धराया कारण, अवतार तुम्हा धराया कारण, अवतार तुम्हा धराया कारण, जीवा, अवतार तुम्हा धराया कारण. साधू संतांचा अवतार कार्य कशा करता आहे? बुडती हे जन न देखवे डोळा, येत असे कळवळा. म्हणून या अवतार कार्याला कशासाठी येतात? या जड जीवांचा उद्धार करण्याकरता येत आहे. माऊलींचा भयंकर छळ झाला. माऊलींसारखा कळवळा या जगामध्ये संतांशिवाय आणि देवाशिवाय हा कळवळा इतरांचा नाहीये. जगाची माऊली झाली. जगाची माऊली होण्याला कारण काय? कळवळ्याचा पुतळा, कळवळ्याचा पुतळा, कळवळ्याचा पुतळा, कळवळ्याचा पुतळा, हो कळवळ्याचा पुतळा, कैवल्याचा पुतळा, कैवल्याचा पुतळा, कैवल्याचा पुतळा, प्रगटला पुतळा, कैवल्याचा पुतळा, प्रगटला पुतळा, चैतन्याचा जीवाला ज्ञानोबा माझा, साधकांचा माय बाप साधकांचा
माझा सर्वांभूती सुखरूप सर्वांभूती सुखरूप सर्वांभूती सुखरूप सर्वांभूती कैवल्याचा पुतळा काय कळवळा असेल. आईच्या ठिकाणी आपल्या लेकरांबद्दल कळवळा असतो बर का. लेकुराचे हित आणि वाहे माऊलीचे चित्त असा कळवळा. कैवल्याचा पुतळा प्रगटळा भूतळा अवतार कार्याला आला आणि चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा. कसला जिव्हाळा? चैतन्याचा. या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वंगत आणि ते तत्वज्ञ संत हा जिव्हाळा असतो बर का. माणसाचा नाही, चैतन्याचा जिव्हाळा असला पाहिजे. चैतन्याचा जिव्हाळा असल्यामुळे माऊलींनी जे कार्य केलं ते कार्य आजपर्यंत कोणीही केलेलं नाहीये. आपल्याकडे जरा कोणी दमबाजी केली ना तर तो काय करतो? घाबरतो. पण माऊली माझे घाबरले नाहीत. कारण का? महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. कार्य असं केलं, जगामध्ये ख्याती केली, एवढी ख्याती केली आणि कार्य करताना धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेची करणे आम्हा काम बीज वाढवावे नाम. आणि म्हणून सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतोय आणि मग सेवेला सुरुवात करतो बरं का. मस्तक हे पाया मस्तक हे पाया यावर करी संतांच्या 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 यावर करी संतांच्या. तुम्ही बसलेले सगळे ज्ञानी आहात बरे का. माझ्यासारख्या अज्ञानाला मोठ्या गावचे सुप्रसिद्ध आज जवळजवळ 32-33 वर्षापासून कार्य करतायत आणि त्यांना पाठबळ देणारे कोण? तर गुरुवर्य चिंतामण महाराज भोईर, हरिभक्त परायण गुरुवर्य चिंतामण महाराज भोईर आणि त्यांना पाठबळ देणारे हरिभक्त परायण जितेंद्र गायकवाड आणि तसेच आमचे संतोष महाराज, आमच्या सगुणा अक्का गावावरून आलेले आहेत. खरोखर काय आनंद लुटलाय की मुलं तर एकदम लहान लहान होती. या भोईर कुटुंबामध्ये जन्माला हे आले कोण? चिंतामण महाराज. माझ्या वडिलांची मिरासी गा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा शुद्ध बीजा पोटी. एवढं कार्यक्रम 30 वर्ष राबवणं म्हणजे सामान्य गोष्ट नाहीये. तुमचा उद्धारा करता आहात. आज किती जण माळ घालतील. देवाला आवडतं ते करायचं बरं का. आमचे जयरी नेहमी सांगत असतात समाजाला, देवाला जे आवडतं ते करायचं. आपल्या इंद्रियांना आवडेल ते नाही करायचं बरं का. देवाला काय आवडतंय? आवडे देवासी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस. तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा आणि हृदयी कळवळा वैष्णवांचा. तुळशी माळ घातल्याशिवाय जीवाचा उद्धार होऊ शकतच नाही. संत सांगतात या जीवाला वेळोवेळी आल्यानो पंढरीचे जा रे आल्यानो संसारा पंढरीचे जा रे आल्यानो संसारा पंढरीची जा रे आल्यानो
दिनाचा सोयरा पांडुरंग, दिनाचा सोयरा पांडुरंग, वाट पाहे उभा भेटीची आवडी, वाट पाहे उभा भेटीची आवडी, कृपाळू तातडी होता वेळ, कृपाळू तातडी होता वेळ, वाट पाहे उभा भेटीची आवडी, वाट पाहे उभा भेटीची आवडी. साधू संत सांगतात जिकडे तिकडे भटकायची काय गरज नाही, हिताचा मार्ग सांगताय. पंढरीसी जा रे आल्यानो संसारा, या मृत्यूलोकामध्ये या भूलोकामध्ये आलात ना, पांडुरंगाला भेटायला जा. पांडुरंगाचं दर्शन जगामध्ये दुसऱ्या कुठल्याही दर्शन हे एवढं चरणाचं दर्शन होत नाही जीवाला, लांबून लांबून दर्शन. चरणाचं दर्शन फक्त पंढरपूरच्या पांडुरंगाचंच होतंय, म्हणून त्याला आवर्जून सांगतायत. पण सी बाजारे विठ्ठला सांगतो तुम्हारी, बाजारे विठ्ठला सांगतो तुम्हारी, बाजारे विठ्ठला सांगतो तुम्हारी, बाजारे विठ्ठला. नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया, करिता बरोबरी दुरावती दूरी, करिता बरोबरी दुरावती दूरी, आमाची पुरी वारसी, भारी पुरी वारसी, करिता बरोबरी दुरावती दूरी, करिता बरोबरी दुरावती दूरी. आल्यानो संसारा, पंढरी सी जा रे, हा पंढरी से जा रे आल्यानो संसार, आल्यानो संसारा, दिनाचा सोयरा पांडुरंग, वाट पाये उभा भेटीची भेटीची आवडीने कृपा तातडी उतावळ होऊन तो वाट बघतोय, आणि पूरक असा पुरावा दिलेला आहे. सांगतो तुम्हासी बाजारे विठ्ठला, नाही तरी जन्म गेला वाया, करिता भरोवरी दुरावसी दुरी, आणि भावाची पुरी. भव नदीचे पाणी रे गड्या मोठे ओढीचे, भव नदीचे पाणी रे गड्या मोठे ओढीचे, भल्या भल्या पोनारांना उलगुनी पाडीचे, भल्या भल्या पोनारांना उलगुनी पाडीचे. ही नदी फार फार तिचा मागोवा आतापर्यंत लागलेला नाहीये. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरी शयनम, हे चुकवायचंय. कारण शेवटची पाळी एक मनुष्य जन्म, आणि चुकलिया वर्म फेरा पडे. माऊली सांगतायत, अरे देव तुझ्याच जवळ आहे नवे नवे, तर तुका म्हणे सांगू किती, या तो भगवंताच्या मूर्ती, किंवा प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती, मी तो दुबळा अर्चित असे भक्ती, बोल जरी गंगावती सुकारातीची. एवढं उघड करून सांगतात सोप्या आणि सुलभ भाषेमध्ये, हे मराठी जे नगरी ब्रह्म विद्येचा सुकाळू करी, देणे घेणे सुखची वरी होऊ द्या या जगा. आणि म्हणून ते पत्ता सांगतायत कुठं, देव आहे देव आहे, हृदय मंदिरी शोधुनी पाये, देव नटला नाना परी, भरोनी उरला चराचरी.
आमच्या नामदेव महाराजांना देवाचा पत्ता नव्हता लागला बरं का. भरोनी उरला चराचरी याच्यावरती मला बोलायचं आहे. नामदेव महाराजांना अखंड दयाला देवाचा शेजार कार्य अहंकार गेला नाही. ज्या वेळेला पंढरपुरामध्ये ज्ञानोबांची स्वारी आली, निवृत्तीनाथ, ज्ञानोबा, सोपान काका आणि मुक्ताई चंद्रभागेच्या किनाऱ्यावरती भेट झाली वाळवंटामध्ये. निवृत्तीनाथांनी ज्ञानदेवांनी ओळखलं हे नामदेव महाराजच आहेत. जाऊन पुढे जाऊन साष्टांग दंडवत घातलं. पण मात्र मुक्ताईने मात्र दंडवत घातलं नाही. आपल्याकडे इतकी उत्कृष्ट श्रेष्ठ संस्कृती आहे. मातृदेव भव, पितृदेव भव, आचार्य देव भव आणि अतिथी देव भव. आता ती कुठे दिसत नाही. पूर्वी काही जुनी माणसं आहेत त्यांच्या घरी पाहायला मिळते. ब्राह्मण आला, पाहुणा कोणी आला, आईवडिलांचं दर्शन घेणं, पाहुण्याचं दर्शन घेणं आता ही लोप होत चाललेला आहे. आणि जिथं लोप होत चाललेला आहे तिथं सत्वगुण जो आहे तो बाद होत चाललेला आहे. रज तम सत्व आहे ज्याचे अंगी आणि याच गुणी जगी वाया गेला. तुका म्हणे एका सत्वाचे सामर्थ्य आणि करी परमार्थ अहर्निशी. नामदेव महाराजांच्या मात्र मुक्ताई पाया पडल्या नाहीत. निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर महाराज आणि सोपान काका मुक्ताईला सांगतात, लहान बहीण अगं मोठे महाराज आहेत, कीर्तनकार आहेत, प्रवचनकार आहेत, त्यांची ख्याती आहे सगळीकडे, तू त्यांच्या पाया पड. तर म्हणे मी नाही पाया पडणार, पाया पडणार नाही. कारण देवाच्या सोबत राहून देखील त्यांना संतांचीच ओळख झालेली नाहीये, वैष्णवांची ओळख झालेली नाहीये. म्हणजे किती ताठा आहे, न जायची आहे ताठा, नित्य खट्टा टोप आणि इथून मग बडबड जी आहे मंडूची वटवट. अहंकार जर गेला नाही तर इथून बोलणं. देव संतांची शरणागती पत्करण्याकरता महापुरे झाडे जाती तेथे लवाळे वाकती. इतकी नम्रता यायला पाहिजे. नम्र भूता कोंडिले अनंता. भगवंताला जिंकण्याचं सामर्थ्य कशामध्ये आहे? नम्रतेमध्ये आहे. नम्रता जीवाच्या ठिकाणी पाहिजे. नम्रता जर नसेल तर त्या घरच्या मंडळींची अवस्था कशी असते? आव नहीं, आदर नहीं, नहीं नैनो में नैन. आव नहीं, आदर नहीं, नहीं नैनो में नैन. उस घर को कभी न जाओ कंचन बरसत मैन. ज्या घरामध्ये नम्रता नसेल, ज्याच्या ठिकाणी नम्र भाव जर नसेल, त्याच्या ठिकाणी पैशाचा जरी पाऊस पडत असेल, सोन्याची बौछार वर्षाव जरी तिथे असेल, त्या घरामध्ये एकदा जर जाऊन आला तर पुन्हा तिथे जाण्याचा प्रयत्न करू नका, असं कोणाचं मत आहे? कबीर महाराजांचं मत आहे. आणि साधू संतांच्या जवळ काय आहे? नम्र भाव आहे. आणि नम्र भाव तो कशा करता आहे की तुम्ही कशा करता इथं आलेला आहात? याच जन्मी करा ओळखी आत्मा राम, संसार संभ्रम भोगू नका. आणि या संसाराच्या राजगाडेगामध्ये जर तुम्ही
राहिलात, गुंतून राहिलात, तर मग किती वेळा जन्मायावे, किती वेळा जन्मा यावे, किती वेळा जन्मायावे, किती वेळा जन्मायावे, किती व्हावे फलित, किती व्हावे फलित, म्हणून जीव द्याला, म्हणून जीव द्याला, शरण गेला विठोबासी, शरण गेला विठोबासी, म्हणून जीव द्याला, म्हणून जीव द्याला. किती वेळा जन्मा यावे, किती व्हावे फजित, म्हणून या जीव व्याला, शरण गेला विठोबासी. उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरी नाथा, भावे भावे चरणी ठेवा, चरणी ठेवा माता, आणि चुकवी वेता जन्माच्या. आणि म्हणून देवाला आपलंसं तुम्हाला करायचंय. देवा एक मिनिट, देवाला जर आपलंसं जर नाही केलं तर हरी विन जन्म, नरकची पै जाणा, यमाचा पाहुणा प्राणी होय. आणि म्हणून अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये या जीवाला सावध करतायत. देव देव करुणी व्यर्थ काहिंदाशी, देव देव करुणी व्यर्थ काहिंदाशी, देव देव करुणी व्यर्थ काहिंदासी, देव देव करुणी व्यर्थ काहिंदासी. निज देव नेणाशी मुली कोण, निज देव नेणाशी मुली कोण, देवा नाही रूप, देवा नाही नाव, देवा नाही रूप, देवा नाही नाव, निज देव नेणाची मोली कोण, निज देव नेणाची मोली कोण, देवा नाही रूप, देवा नाही नाव, देवा नाही रूप, देवा नाही नाव. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्या देवाचं आकलन केलं, ज्या देवाला पाहिला, ज्या देवाचं दर्शन घेतलं, नवे नवे तर देवरूपच झाले. देव पहावयाची गेलो, देवाची होनी ठेलो, देवाची होऊनी ठेलो. ज्ञानेश्वर महाराजांना हा अनुभव ज्या वेळेला केव्हा आला, तर ज्ञानेश्वर महाराजांनी कोणाची शरणागती पत्करली? निवृत्तीनाथांची शरणागती पत्करली. निवृत्तीनाथांचा अधिकार काय? तर सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्ती, स्वामी निवृत्ती दातार, महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. ज्ञानेश्वर याचा अर्थ काय? ज्ञानेश्वर याचा अर्थ काय? फक्त आपल्याला एवढं माहित आहे, जगाची माऊली. ज्या ज्ञानाने ईश्वर प्रगट होतो त्याला काय म्हणतायत? ज्ञानेश्वर. आणि ते ज्ञान कोणाजवळ होतं? निवृत्तीनाथांकडे होतं. आणि ते ज्ञान आपण मिळण्याकरता आपली ओढ पाहिजे, तर देवाचं दर्शन होईल असं नाही. ते ज्ञान ऐगा बरवे, जरी मनी अति आणावे, मग संता या बजावे सर्वस्वेसी. किंवा गुरु तेथे ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, आणि दर्शने समाधान. देवाचं जोपर्यंत दर्शन घडत नाही तोपर्यंत जीवाला समाधान होणे नाही. सदा नाम घोष करू हरी कथा, सदा नाम घोष करू हरी कथा, सदा नाम घोष करू हरी कथा, सदा नाम घोष करू हरी कथा. तेने माझा चित्त समाधान, तेने माझा चित्त समाधान, तेने माझा चित्त समाधान.
संतोष करू हरी कथा तेने सदा चित्ता समाधान. सतत ज्याचं भजन चालू आहे त्याचं चित्तच समाधानी पावलेलं असतं, मन सुद्धा समाधान पावलेलं असतं. ज्याच्या चित्तामध्ये ज्याचं चित्तच भजन करत नाही तो समाधानाला कितीही जरी बंगला असला, गाड्या असल्या, जमीन असली, जायदाद असली, कितीही जरी ऐश्वर असलं तरी समाधान मिळणार नाही. समाधान मिळण्याकरता त्यांची शरणागती पत्करली. कोणाची? निवृत्तीनाथांची. आणि निवृत्तीनाथांनी काय केलं? ते अनादी काळचं जे नाम आहे त्या नामाची पेरणी केली. कुठं? ज्ञानेश्वर माऊलींच्या रोमामध्ये असा महात्मा भेटला पाहिजे. सदाशिवाचा म्हणजे भोलेनाथाचा अवतार असा महात्मा भेटला पाहिजे. मनुष्य माणसाला हे करता येणार नाही, माणसाला ही गोष्ट करता येणार नाही. त्याच योग्यतेचा, त्याच पात्रतेचा महात्मा आपल्या जीवनात आला तर ब्रह्मनिष्ठ, क्षत्रिय आणि दयाळू महात्मा यायला पाहिजे. त्यांच्या नेत्रकृपेने, स्पर्श कृपेने आणि शब्द कृपेने जीवाचा तात्काळ उद्धार होतो. तात्काळ उद्धार होण्याची आता ती लक्षणे सांगतायत. काय? ते गेले याच्यामध्ये निवृत्तीनाथांना शरण गेले. त्यावेळेला निवृत्तीनाथांनी अनादी काळच्या जेव्हा कोटच नव्हतं, काही चंद्र सूर्य तारा नाही, तेथे एक ढाळगच निर्माण झाली आणि त्यांनी एवढी ख्याती केली किंवा संत एकांती बैसले, सर्व शास्त्र धुंडाळून काढले, ज्ञान दृष्टीने अवलोकिले. ते हे श्रीहरीचे नाम, जे अनादी परब्रह्म जगदादी विश्राम धाम, तयाचे एक नाम त्रिधापाय असे. त्या नामाचा उपदेश कोणी केला? निवृत्तीनाथांनी ज्ञानदेवांना केला. मोठके गुरुमुखे उज्जत दिसे, हृदयी स्वयंभूची असे आणि प्रत्यक्ष भाऊ लागे आपयसया. ज्या वेळेला निवृत्तीनाथांनी ज्ञानेश्वर माऊलींना अनुग्रह केला त्यावेळेला जी रोमामध्ये असलेली चैतन्य शक्ती, हे रोम रोम में बसने वाले राम, जगत के स्वामी तू अंतर्यामी, मैं तुझसे क्या मांगू, मैं तुझसे क्या मांगू. मनुष्य प्राणी एवढी घोडचूक करून बसलेला आहे, जन्माला आल्यापासून तर मरेपर्यंत देवाकडे सगळं मागतो आणि देव त्याची सगळी इच्छा पूर्ण करतो. कारण संतांनी ह्या विश्वातील प्रत्येक जीवाकरता मागणंच मागितलेलं आहे, जो जे वांछील तो ते लाहो. पण हा मनुष्य प्राण्याची हातून घोडचू एकच होते, तो देवालाच मागत नाही. देवाला न मागितल्यामुळे नाही तरी जातो वाया, नाही तरी जातो वाया, नाही तरी जातो वाया, नाही तरी जातो वाया. लक्ष 84 भोगावया, लक्ष 84 भोगावया, लक्ष 84 भोगावया, लक्ष 84 भोगावया. नाही तरी जातो वाया, नाही तरी जातो वाया, नाही तरी जातो वाया, नाही तरी जातो वाया. संतांचा ऐकण्याकरता नका काही करू, संत संग धरा, पूर्वीचा दोरा उगवेल. संतांच्या संगतीमुळे तुमची पुण्याई फळास येईल. बाबांनो, ज्ञानेश्वर माऊली त्यांना शरण गेले आणि
महावाक्याचा उपदेश केला आणि महावाक्याचा उपदेश केल्याबरोबर त्यालाच म्हणतात अनुग्रह. महावाक्याचा उपदेश त्याला अनुग्रह म्हणतायत. मोठके गुरुमुखे उद्धत दिसे आणि हृदयी स्वयंभूची असते आणि प्रत्यक्ष पाहू लागे अपयसया. अशा महान गुरुच्या उपदेशाने आपल्या ठिकाणी पायाच्या तळव्यापासून डोक्याच्या केसापर्यंत असलेली चैतन्य शक्ती रोमा रोमामध्ये प्रगट होते. सात्विका भरणे रोमांच दाटणे स्वेदाचे जीवन येऊ लागे. कापे तो थरारी स्वरूप देखे नेत्री. अश्रू त्या भितरी वाहतात. देवासाठी रडत नाही, प्रपंचाकरता रडतो. काहीच लाभ होणार नाही, मायेमध्ये जाणार बर का. नको नको म्हणा गुंतू माया जाळी. कुठला विषय होता माझा? आनंद झाला पोटी. आनंद झाला पोटी स्तब्ध झाला कंठी. मौन वाक्य पुटी धरुनी राहे. टाकी श्वास श्वास ऊर्ध्व भावे देखा. आणि स्वरूप हे एका मेळोनी. एका जनार्दनी आयसे आस्त सात्विक भाव. उत्पन्नची होता देव कृपा करी तयावरी. या देवाचे भरतावारे. या देवाचे भरतावारे. अंगी प्रेमाचे ते पडे. अंगी प्रेमाचे ते पडे. उर्वर करीती रे तारे. उर्वर करीती रे तारे. तुकया मुक्का बिले. तुकया मुक्का बिले. तुकया मुक्का बिले. तुकया मुक्का बिले. सत्वाचा कवळा मोठा. न्याय सत्वाचा कवळा मोठा. बुद्ध सत्वाचा कवळा मोठा. बुद्ध सत्वाचा कवळा मोठा. हो 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 महावाक्याचा बोध ज्या वेळेला होतो त्या वेळेला काय होतं? अंतःकरण शुद्ध होतं. जैसे अंतःकरण शुद्ध होतं आणि शुद्ध होण्या जेणे भ्रांतीपासून हिरतले. गुरु वाक्य मन धुतले आणि आत्मस्वरूपी घातले हारोनिया. ज्या वेळेला अंतःकरण शुद्ध होत त्यावेळेला बाबा एक दृष्टांत द्यायचे. वाघिणीचं दूध ठेवायचंय तर भांड कसं पाहिजे? सोन्याचं. इतर भांड्यामध्ये होल पडतात भोकं पडतायत बर का. इतकं अंतःकरण शुद्ध पाहिजे. ऐसे व्यापक ज्ञान भले. हे बघा शुद्ध झाल्याची लक्षणे आहेत. ऐसे व्यापक ज्ञान भले. जयाच्या हृदयी गिवसित आले. तयाची समता दृष्टी बोले. विशेष काही तो अहंकारावरती बोलत नाही. ही सोपं लक्षण आहे. अहंकारावरती बोलायला लागलं की समजून गेलं. पूर्वी तर असं ऐकायला मिळायचं, वाणी जपून वापरा, पाणी जपून वापरा, वाणी जपून वापरा. तुम्ही 4-5 तांब्याने पाणी आंघोळ करता का? वाणी जपून वापरा याचा अर्थ अजून कळालेला नाहीये. वाणीचा जप चालू आहे, माझ्या मुखातून बाहेर शब्द पडतायत. वाणीचा जप जर बंद झाला तर शब्द बाहेर पडतील. अखंड जप आहे. जो मुकला श्वासाला तो जातो नरकाला. तो जातो नरकाला. तो जातो नरकाला. श्वासागणित भजन झालं पाहिजे. श्वासागणित जर भजन झालं नाही तर त्याला अनुभव देवाचा येणार नाही. श्वासागणित भजन करण्याची रीत कोणाकडे आहे? संतांकडे आहे. संताविण प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही. संतांशिवाय ही रीत मिळत नाही.
वैखरी वाणीचा विषयच नाही संतांचा. संतांचं जे भजन आहे ते कोणत्या वाणीचं भजन आहे? अनिर्वाच्य वाणीचं भजन आहे. आणि ते भजन मिळण्याकरता क्षणोक्षणी हाची करावा विचार. क्षणोक्षणी हाची करावा विचार. क्षणोक्षणी हाची करावा विचार. क्षणोक्षणी हाची करावा विचार. करावया पार भवसिंधू. करावया पार भवसिंधू. नाशिवंत देह जाणार सकळ. नाशिवंत देह जाणार. क्षणोक्षणी हाची करावा विचार. करावया पार नाशिवंत देह जाणार सकळ. रामाचा पण गेला, कृष्णाचा पण गेला, खंडोबाचा पण गेला. इथं गुरु नाही आले अवतार. जो सगुण रूपाला आकाराला जो येतो कालांतराने त्याचा नाश होतो. मग जी गोष्ट आकारालाच नाहीये आणि तो देव कुठं आहे? तुमच्याच हृदयामध्ये आहे ना. मुखना बोले जीवान हले कंठ नाश मरे राम. हम बैठे आराम हमारा जप करे आत्माराम. अजपा जपणे उलट प्राणाचा. अजपा जपणे उलट प्राणाचा. अजपा जपणे उलट प्राणाचा. अजपा जपणे उलट प्राणाचा. तेही मनाचा निर्धार असे. तेही मनाचा निर्धार असे. तेही मनाचा निर्धार. जपा जपणे उलट प्राणाचा तेथेही मनाचा निर्धार असे. ती रीत सांगितली नामदेव महाराजांनी बरं का. धरी रे मना तू विश्वास या नामी. धरी रे मना तू विश्वास या नामी. धरी रे मना तू विश्वास या नामे. धरी रे मना तू विश्वास या नामे. अखंड राम नामी ओळखे धरे. अखंड राम नामी ओळखे धरे. जप करी ऐसा अखंड खंडेना. जप करी ऐसा अखंड खंडेना. नित्य दिन मना होय जागा. नित्य दिन मना होय जागा. जप करी ऐसा अखंड खंडेना. जप करी ऐसा अखंड खंडेना. नामदेव महाराज म्हणताय जप करी ऐसा अखंड खंडेना. या वैखरी वाणीने करता येईल का जप? अखंड भगवंताचं स्मरण प्रत्येकाच्या देहामध्ये आदबी स्मरण चालू आहे देवाचं आणि बाहेर बी स्मरण चालू आहे. याला पुरावा कोणाचा आहे? माऊलींचा. अव्यक्त निराकार नाही ज्या आकार आणि जेथुनी चराचर हरिसी भजे. श्वासागणित भजन प्रत्येकाचं चालूच आहे. फक्त ती रीत मात्र समजून घेण्याकरता हरिप्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय. संतांची शरणांगती पत्करली कोणी? आमच्या ज्ञानेश्वर माऊलींनी. आणि ज्ञानेश्वर माऊलींना कंठी प्रेम दाटे नैनी नीर लोटे हृदयी प्रगटे राम रूप. किंवा आमच्या मुक्ताईचा अभंग आहे, मुक्ताबाईचा अनुभव आहे. अंतर्मुख झाले करीते चिंतन तेने जनार्दन प्रगटला. नयनी लोटला प्रेमे महापुर कापते शरीर थर थरा.
स्पुंद स्पुंदोनिया करीती रुदन, ही भक्तीची लक्षणं आहेत. ही भक्तीची लक्षणांना जर पात्र नाही झाला जन्मा येऊनी काय केले, त्वा मुद्दल गमाविले. कोणती माझी स्पुंद स्पुंदोनिया करीती रुदन, आला नारायण यात देही. आय मुक्ता म्हणे ऐसे झालिया वाचून, परमार्थ क्षीण वाटत असे. संतांकडे श्वासाची रीत आहे आणि ही रीत जोपर्यंत मिळत नाही तो वर्माला पात्र होऊ शकत नाही. वर्म काय आहे? ऐसे वर्म मज दावी नारायण, ऐसे वर्म मज दावी नारायण, ऐसे वर्म मज दावी नारायण, ऐसे वर्म मज दावी नारायण. अंतरिका गुणा प्रगटोनी, अंतरिका गुणा प्रगटोनी, अंतरिका गुणा प्रगटोनी. तुकाराम महाराज भगवंताकडे विनंती करतायत, प्रार्थना करतायत, आराधना करतायत की देवा कोण पुण्य यांचा होईन सेवक, जीही दंडवाधिक दुरावली. आयसे वर्म मज दावी नारायणा, अंतरीच्या खुणा प्रगटोनी. माझ्या अंतकरणातली खून प्रगट करून घेण्याकरता ज्यांचा द्वैत भाव हरपलेला आहे आणि ते अद्वैत तत्वावरती निरंतर नित्य निरंतर असतायत, त्यांची भेट घडण्याकरता आयसे वर्म मज दावी नारायणा आणि अंतरीच्या खुणा प्रगटोनी. पण ह्या देवाच्या माग किती जरी तू लागला, मनी नाही भाव देवा मला पाव. देव आशाने पावायचा नाही र, आणि देव काय बाजारचा भाजीपाला नाही. आमचे भाऊजी नेहमी घेताय, दगडाचा देव त्याला वडाऱ्याचा भेव. दगडाचा जो देव आहे ना तो वडाऱ्याला घाबरतो. मग दगडाचा देव स्वतःचं संरक्षण करू शकत नाही, वडाऱ्याला घाबरतो तो. मग जगाचा पोशिंदा कसा होईल, जगाचं पालन कसं, जगाचं संरक्षण कसं करेल, तो स्वतःच संरक्षण करण्याकरता असमर्थ आहे. या देवाच्या मागे किती जरी लागला तर त्याच्यापासून आपल्याला कोणत्याही प्रकारचा लाभ होणार नाही. ऐसा लाभ बांधा गाठी, विठ्ठल पायी पडे मिठी. गले जनाला देव लागले जनाला, देव लागले जनाला, देव म्हणती भलत्याला. वेड लागले जनाला, देव म्हणती भलत्याला. पैस वेड लागले जनाला, देव म्हणती भलत्याला. देव म्हणती भलत्याला, देव म्हणती भलत्याला, देव म्हणती भलत्याला, देव म्हणती भलत्याला. लागले जनाला, देव म्हणती भलत्याला. वेड लागले जनाला, देव म्हणती भलत्याला. तुका म्हणे हा तो स्वय परब्रह्म. मी आता यांनाच विचारतोय, नाही तर आपल्या दादांना विचारतोय. संतोष दादा, तुम्हाला किती मुलं? एक. तुम्हाला? दोन. छान, उत्तम. एक, दोन. तुम्ही कोणाचं काम करता? ब्रह्मदेवाचं आहेत ना. ब्रह्मदेव सृष्टी निर्माण करण्याचं काम करतात ना. मग तुम्ही सुद्धा नुसते देव नसून ब्रह्मदेव आहात असं संतांचं मत आहे. आहेच आहे. आपल्या घरामध्ये आई कोण आहे? देव आहे, विठ्ठल आहे. वडील कोण आहेत? विठ्ठल आहे. भाऊ विठ्ठल. पण एवढी समज होते का आपली? घरातच देव आहे पण घरच्या देवाला पाठमोरा होतो. देवाला पाठमोरा आणि मग विघ्ने आहे ती येती घरा. सोन्याचा देव त्याला चोरांचा भेव. तो चोरांना घाबरतो. अशा देवाच्या पाठीमागे आपण कितीही लागलं तो स्वतःच संरक्षण स्वतःच होत नाही. त्याला तो इतरांचं संरक्षण करू शकतो का? माझ्या पदरचे बोल नाहीये ते, पण ठासून मी पण सांगू शकतो कारण माझा अनुभव आहे. आणि लाकडाचा देव त्याला अग्नीचा भेव. मग असा देव नाहीये. देव कसा आहे? रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया. रंग नाही, रूप नाही, नाही
नाही, नाही वर्ण छाया. बरं का? वर्णन करण्याच्या पलीकडचं देव आहे. देवा नाही रूप देवा नाही नाव 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 देवा नाही नाव कोणी काय देवा नाही नाव कोणी काय देवा नाही रूप देवा नाही नाव देवा नाही रूप देवा नाही नाव कोणी काही देवा नाही गाव कोणी काही देवा नाही रूप देवा नाही नाव देवा नाही रूप देवा नाही नाव देव कसा आहे? अविनाशी आहे. देवा नाही रूप, देवा नाही नाव, देवा नाही गाव. काशी तीर्थ क्षेत्रा, कैलासी काशी तीर्थक्षेत्रा नाश आहे, अविनाशाची पाहे नाच कैचा. अविनाशी कुठे आहे? आत बी आहे, बाहेर आहे. आत हरी, बाहेर हरी, आणि हरीने कोंडिले घरी. आणि म्हणून श्वास जाण्याच्या आधी श्वासाने करले भजन गड्यानो, श्वासाने करले भजन, श्वासाने करले भजन गड्यानो, श्वासाने करले भजन श्वासाने करले भजन गड्यानो, श्वासाने करले भजन. श्वासाने करले भजन गड्यानो, श्वासाने करले भजन वाया जाईल जनम जना, वाया जाईल जनम जना, वाया जाईल जनम जना. श्वासाने करले भजन गड्यानो, श्वासाने करले भजन श्वासाने करले भजन गड्यानो, श्वासाने करले साधू संत कळवळ्या पोटी सांगतायत, श्वासाने करले भजन गड्यानो, श्वासाने करले भजन. आपण काम करताना श्वास बंद पडतो का? काम करत असताना कोणतेही काम, चालत असताना श्वास बंद पडतो, आपण झोपल्यावरती श्वास बंद पडतो. एवढं सुद्धा टकोऱ्यात येत नाही जीवाच्या. श्वास अखंड आहे या जीवाचा, श्वासामध्ये खंडन पडत नाही. श्वास अखंड आहे. आणि अशा अखंड भगवंताचं काय, त्याचं स्वरूप कसं आहे? नैनन छिदंती शस्त्रानी नैनन दहती पावका, न क्लेद्यन तपो न शोषयती मारुता. त्याचं स्वरूप कसं आहे? तो वाऱ्याने उडला जात नाहीये, पाण्याने भिजला जात नाही, अग्नीने जळला जात नाही, आणि शस्त्राने तो छेदला जात नाही. असा जो देव आहे तो निरंतर तुमच्या सोबत आहे. चाले हे शरीर कुणाची या सत्ते, कोण बोलवी तो हरिविन, देखवी ऐकवी एक नारायण. अरे तयाचे भजन चुकू नका. भगवंताला वचन आईच्या गर्भाशयामध्ये दिलेलं आहे बरं का. प्रत्येक जीवाने आईच्या गर्भाशयामध्ये या भजनाबद्दल वचन दिलेलं आहे. काय वचन दिलेलं आहे? आईच्या गर्भाशयामध्ये असताना दिले गर्भात वचन, देवा करीन भजन, आणि नाही पाळिले वचन, झाला देवासी बेमान. अब तुम कब सुमर गे राम, कब सुमर गे राम, अब तुम कब सुमर
जीवडा दो दिन का यजमान जीवडा दो दिन का यजमान अब तुम रहोगे राम अब तुम रहोगे राम गर्भपनों में हाथ जुड़ाया गर्भपनों में हाथ जुड़ाया निकल गया बेईमान अब तुम रहोगे राम अब तुम रहोगे राम बालपनों में जेल गमाया बालपनों में जेल गमाया तरुणपन में काम अब तुम रहोगे राम अब तुम रहोगे राम बूढ़ापन में हाथ जुड़ाया बूढ़ापन में हाथ जुड़ाया बूढ़ापन में बूढ़ापन में कापन लागा बूढ़ापन में कापन लागा निकल गया अवसान अब तुम रहोगे राम अब तुम रहोगे राम कहत कबीरा सुनो भाई साधु कहत कबीरा सुनो भाई साधु कबीरा सुनो भाई कहत कबीरा सुन भाई साधु कहत कबीरा सुन भाई साधु यही घोड़ा मैदान अब तुम रहोगे राम अब तुम रहोगे राम कल करो सो आज करो सो इसी वक्त निकल जाएगा श्वास तो करोगे कब विठोबा रकुमार 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 जय 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 विठोबा रकुमार जय 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 विठोबा रकुमार जय 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 विठोबा रकुमार जय 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 विठोबा रकुमार विठोबा शेवटच्या चरणामध्ये माऊली पत्ता सांगतायत. ज्ञानदेव म्हणे बाजा आत्मदेवा. कोणाची सेवा करायला सांगितलेली आहे?
आत्मदेवाची सेवा करायला सांगितलेली आहे. आत्मदेवाची सेवा कधीच माझ्या 41 वर्षापर्यंत मीच नव्हती ऐकली. बेड्यावरती मी जायचो संतवाड्याला 41 वर्ष माझं सगळं कुटुंब हे जयरी वगैरे आम्ही जायचो. हे पुरावे पण नव्हते ऐकले. ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा आणि अखंडित सेवा करा त्याची. एक हरी आत्मा जीव शिव सम आणि वाया देवाचे मंदिर देवाचे मंदिर देवाचे मंदिर देवाचे मंदिर आग आत्मा परमेश्वर आग आत्मा परमेश्वर देवाचे मंदिर देवाचे मंदिर कशी उसाट सागर तसा देवात ईश्वर तसा उसाट सागर तसा देहात ईश्वर जसे दुधामध्ये ओलोणी जसे दुधामध्ये ओलोणी तसा देई कृपाळी देवाचे मंदिर देवाचे मंदिर आग आत्मा परमेश्वर आग आत्मा परमेश्वर देवाचे मंदिर देवाचे मंदिर देव दे आत पावतात राहुळात देव दे आत पावतात राहुळात तुका सांगे मूळ जना तुका सांगे मूळ जना देव देई आपाना देव देवाचे मंदिर देवाचे मंदिर आग आत्मा परमेश्वर आग आत्मा परमेश्वर देवाचे मंदिर देवाचे मंदिर देवाचे मंदिर देह कोणाचं मंदिर आहे? देवाचं मंदिर आहे. देह देवाचे मंदिर. आता आत्मा परमेश्वर आहे. आत्मा देह सत्ता एकदा निघून गेली मग संपलं, बाजार संपला. बर का? ही काय कशा करता हा देह मिळालेला आहे? नरदेह निदान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती. जे देवाची हो म्हणती ते देवाची होती तरी चित्ती कान धरावा. काय असं प्यायचं आणि तंगड्यावरती करून एक दिवस जायचं, याच्या करता हा देह मिळालेला आहे. अरे ज्याने देह दिलेला आहे, ज्या देवाने देह दिलेला आहे तो शेवटी त्याला विचारणारच आहे. काय विचारणार आहे? जन्मोनी केले काय मनुजा, जन्मोनी केले काय मनुजा, जन्मोनी केले काय मनुजा, जन्मोनी केले काय घालविले वय पोशिली काया, घालविले वय पोशिली काया, हे होनी गाई दूध काय मनुजा, जन्मोनी केले काय मनुजा, जन्मोनी केले काय. विषय सेविता मन ही वितेना, विषय सेविता
मन ही विटेना वेळ तशी नविली माय मनुजा जन्मोनी केले काय एका जनार्दनी सेवुनी राये एका जनार्दनी सेवुनी राये निसी दिन श्री हरी पाय मनुजा जन्मोनी केले काय. अजूनही वेळ वाया गेलेली नाहीये, वेळ वाया गेलेली नाहीये. अजूनही विचार करू शकता. आता तरी पुढे हाची उपदेश आता तरी पुढे हाची उपदेश आता तरी पुढे हाची उपदेश आता तरी पुढे आजी उपदेश नका करू नाश आयुष्याता नका करू नाश आयुष्याता सकळांच्या बाया माझे दंडवत सकळांच्या बाया माझे दंडवत आपुलारे घेता शोध करा आपुलारे घेता शोध करा सकळांच्या बाया माझे दंडवत सकळांच्या बाया माझे दंडवत विकते करावे देवाचे चिंतन विकते करावे देवाचे चिंतन. कसं चिंतन करायचंय हीच बंगले को दस दरवाजा बीच में पवन का खंबा आवत जावत कोई नहीं देखा यही तो बड़ा अचंबा बंगला खूप बनाया अंदर नारायण सोया. अरे तेच भजन करण्याकरता हा नरदेव मिळालेला आहे. हिंदी अब जो दिला है फिर न मिलेगा कभी नहीं कभी नहीं कभी नहीं. मनुष्य जन्म अनमोल रे उसे मिट्टी में ना घोल रे. अब जो मिला है फिर न मिलेगा कभी नहीं कभी पुन्हा पुन्हा मिळणार नाही. बाकी सगळं मिळेल. पुनर्वित्तम पुनर्मयी पुनर्भार्या पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्मयी पुनर्भार्या येतो सब पुनर्लभ्यम न शरीरम पुन्हा पुन्हा न शरीरम लभ्यम पुन्हा पुन्हा. शरीर पुन्हा तुम्हाला मिळणार नाही. हे शेवटची पाळी एका मनुष्य जन्म 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 कलिया वर्म बेहा पडे. सुगलिया वर्म बेहा पडे. 83,99,999 ह्या योनी तर भटकून आलेलाच आहे. परत एक एक योनी कोटी कोटी फेरे मारून आलेला आहे. पुन्हा त्या फेऱ्याकडे जाऊ नका म्हणून शेवटची पाळी एक मनुष्य जन्म सुकलिया वर्म फेरा पडे. म्हणून जरा हे जीवा जरा सावध व्हा. कारण उपजाला प्राणी नर आहे संसारी बैसला शेजारी काल उशा. बघा आज नारायण गेले. नारायण तर कधी जात नाही फक्त नारायणचा देह गेला बर का. माल घातली होती त्याने. चांगला दिवस त्याने चंपा षष्ठीचा दिवस पत्करला. असो तर शेवटचे 3 चरण झालेले आहेत. अभंग देव देव करुणी व्यर्थ का हिंडसी देही असोनिया देव आणि व्यर्थ हिंडे निर्दैव. देही असोनिया देव व्यर्थ हिंडे निर्दैव. देव आहे अंतर्यामी देव आहे अंतर्यामी देव आहे अंतर्यामी आणि व्यर्थ हिंडे तीर्थग्रामी. तुका म्हणे मुढा देव देही का पाहना. आणि म्हणून पत्ता सांगताय देव देव करुणी
व्यर्थ का इंडसी निज देव नेणसी मुळी कोण देवा नाही रूप देवा नाही नाव देवा नाही गाव कोठे काही ज्ञान देव म्हणे भाजा आत्मदेवा अखंडित सेवा करता येते शेवटच्या श्वासापर्यंत सेवा करता येते पण परिमळ जायच्या अगोदर सावध व्हा परिमळ गेली या ओस फुल देठी आयुष्य शेवटी देह तैसा घडी घडी काळ वाट याची पाहे अजून किती आहे अवकाश हाची अनुताप येऊन सावध काहीतरी बोध करी मनाला बोध काय झाला पाहिजे बाबांनो मनाला बोध जर नाही झाला तर मग सगळं व्यर्थ आहे काय हा जन्म आला हेला आणि पाणी वाहून वाहून मेला बरं का म्हणून शेवटच्या चरणामध्ये काय सांगताय ज्ञानदेव म्हणे माझा आत्मदेवा ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम गर्विनी त्याची केली कटकट वाकडी का नीट देव जाणे इथं एकच लीला तरले जे सर्व भावे मद भजले न्यून्यते पुरते अधिक ते सरते करुणी दे यावे तुमचे विनवीत असे जय विठ्ठल जय हरी विठ्ठल